बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण। श्री सद्गुरुचे ते नमस्करणे आता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आपल्या कालच्या पाठामध्ये घराचं वर्णन आणि घर कशापासून बनतं त्याच्याबद्दलचं वर्णन सांगून, घरापेक्षा हा घराचा मालक वेगळा असतो असं वर्णन आपण ऐकलेलं आहे। कारण या घराचे जे पार्ट आहेत, समजा खिडक्या, दरवाजे, सिमेंट, वाळू, लोखंड, हे जर वेगवेगळं काढून ठेवलं, आपण पूर्वी जसं विकत घेतलं होतं वेगवेगळं, तसं वेगवेगळं काढून ठेवलं तर घर सिद्ध होत नाही। आणि त्या सर्वांचं एकत्रीकरण केलं तर त्याला आपण घर असं म्हणतो। कशाला? वाळू, विटा, दगड, सिमेंट, दरवाजे, खिडक्या वगैरे सगळं एकत्र करून ज्यावेळेस आपण बांधतो त्यावेळेस त्याला आपण घर असं नाव देतो। पण त्या घराचे सर्व पार्ट वेगवेगळे अलग केले तर त्याला घर असं नाव देता येत नाही। आणि त्याचप्रमाणे हा पंचमहाभूताचा देह, आता आपल्याला कळालेलं आहे की घर आणि घरातला मालक वेगळा आहे। कारण घर आपण पाहतो तर घरापेक्षा आपण वेगळे आहोत हे स्पष्टपणे आपल्याला कळून येते, हे काही सांगायची जरुरी नाही। मग घरापेक्षा आपण जसे वेगळे आहोत तसं हे देहरूपी घर, या देहरूपी घराला त्या पंचमहाभूतांनी, पंचमहाभूत आणि अपंचीकृत पंचमहाभूत याच्यामुळं हा बनलेला देह, या जर देहाचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळे करून ठेवले, या देहाचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळे करून जर ठेवले, वेगवेगळे जर पार्ट आपण करून ठेवले किंवा बाजूला काढू ठेवले तर देह सिद्ध होतो का? देह सिद्ध होत नाही। सर्वांचं एकत्रीकरण, पंचमहाभूतांचं एकत्रीकरण, या देहामधले 4 देह, इंद्रिय हे सर्व एकत्रीकरण करून अपंचीकृत आणि पंचीकृत हे दोन्ही एकत्र करून मिळून याला देह असं म्हणतात। पण देह सुद्धा जसं घरातील मालकाला घर हे दृश्य असून स्वतः द्रष्टा आहे, आणि तसंच हा देह पंचमहाभूताचा देह सुद्धा याचा आपण द्रष्टा आहोत। आपण या देहापेक्षा वेगळे आहोत, देहापेक्षा वेगळे आहोत हे विसरायलाच नको। बार बार ध्यानात घ्यायचं की घरापेक्षा घरातील मालक वेगळा आहे, तसं या देहरूपी घरातील मालक या देहापेक्षा वेगळा आहे, म्हणजे त्याला आत्मा असं म्हणतात। आणि त्याचंच नाव आहे ज्ञान, आणि त्याच्याचमुळे हे ज्ञान होतंय, म्हणजे दृष्टी सृष्टीवाद। आपल्याला जर दृष्टी आहे तर सृष्टी दिसते, दृष्टीच नसेल तर सृष्टी कशी दिसन? म्हणून ते ध्यानात घ्यायचं की आपण देहापेक्षा सुद्धा वेगळे आहोत। कारण दृश्य पदार्थ, दृश्य म्हणजे दिसणारी वस्तू, मग देह आपल्याला दिसतो की नाही? मग हे सर्व देहातले इंद्रिय, देह आणि ह्याच्यामुळं चाललेला कारभार तो आपला नाही आहे, पण आपण त्याला देह मी आणि देह माझा असं आपण म्हणतो, आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्व प्रकारचे दुःख आपल्याला प्राप्त होतात। कारण देहाला झालेलं दुःख आपण केलेल्या कर्माचं फळ आहे, आणि देहाला झालेलं सुख तेही आपल्या कर्माचं फळ आहे। म्हणून या जन्मी पापही करायचं नाही आणि पुण्यही करायचं नाही। मग आता आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं किंवा पाप करायचं नाही, पुण्य करायचं नाही। आपण जर कुठं पुण्याची कर्म केली तर मग ते पुण्य होतंयच, पाप केलं तर पाप होतंयच, तर पापाच्या गोष्टी करायच्याच नाही। जेवढ्या पापाच्या म्हणून गोष्टी असत्याल तेवढ्या करायच्या नाही, आणि ज्या पुण्याच्या गोष्टी असत्याल त्या जरी आपल्या देहाकडून करून घेतल्या, त्या परमात्म्याच्या सत्यानं जरी झाल्या तरी मी केल्या असं म्हणायचं नाही।
या दोन्ही पॉईंटवरून आपण पापपुण्याच्या अतीत होऊ शकतो. आपण पाप आणि पुण्य आपलं नाही, पण वेदांत ज्यांनी ऐकलेलं आहे, वेदांत ज्यांनी श्रवण मनन निदर्शन केलेलं आहे, ते चुकीचं कर्म करतच नसतात. म्हणजे पापाच्या गोष्टी आणि सकाम कर्म ते करतच नाहीत. मग सकाम कर्म केले नाही, पापाचे कर्म केले नाही तर आपल्याला पाप लागणार नाही. आणि जी पुण्याचे कर्म आहेत किंवा सत्कर्म आहेत ते जर केले ते भगवान परमात्म्याच्या सत्तेमुळं होते, तर असं जर आपल्याला ज्ञान असेल तर त्याचे आपल्याकडं पुण्य आपल्याला लागत नाही. आणि म्हणून आपण पापपुण्याच्या अतीत होऊन आपल्याला हा देह किंवा आपल्याला जे होतं ते दुःख संसारामध्ये, संसार कसा आहे म्हणून आपल्याला सांगितलं साधू संतांनी की संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. प्रत्येकाची, प्रत्येक जीवाची जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तळमळ आहे. आणि केव्हाही कधीही सुख नाही, पण सुखाचा आपल्याला भास होतोय. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुख झालं, पण आपल्याला कदापिही सुख नाही. ते सुख परमात्म्याचंच आहे, पण त्या परमात्म्याबद्दलचं जे ज्ञान आहे, परमात्म्याचा आपण अंश आहोत, हरीचे आपण अंश आहोत, आपण हरिरूपच आहोत. पण आपल्याला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की समजा हे सर्व जगत्रय, हे सर्व जगत्रय म्हणजेच या जगत्रयामध्ये दुःख जी भरून उरलेलं आहे, त्या दुःखामध्ये दुःख आपल्याला सहन होत नाही. कशामुळे सहन होत नाही तर मी आणि माझं आपलं जात नाही, याच्यामुळं दुःख सहन होत नाही. म्हणजे मी खरंय असंही वाटतं आणि माझे खरंय असंही वाटतं, म्हणून तर दुःख होतंय. ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं की काय व्हायचं असेल ते हो जा, ते मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, मी म्हणजे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, मी आणि माझं जर हे निघालं आवरण, आणि हे आवरण काढण्यासाठीच हे पाठ आहेत. मी शब्द हा आपल्याला सांगितलेला विचार सागरामध्ये, मी म्हणजे काय ते आत्मा, अंतकरण, अंतकरणामध्ये पडलेला त्या आत्म्याचा आभास, असं तिन्हीला मिळून मी असा शब्द आहे. पण ते देवाने एकच केलेलं आहे की आपल्याला हे शरीर म्हणजे साधन दिलेलं आहे, बोलण्याला, चालण्याला, सर्व कार्य करण्यासाठी हे शरीर दिलं. पण त्या शरीरालाच मी म्हणू लागलो आणि परकेची वस्तू आपली म्हणल्यामुळं आपल्याला दुःख होतं. आता हे पंचमहाभूत देह उष्ण घेतलेला आहे, पण आता आपण उष्ण कुठं म्हणतो? आपण इकडे व्यवहारामध्ये उष्ण घेतलेला आपण उष्ण म्हणतो. आणि तसंच सुद्धा या संप्रदायामध्ये, वेदांतामध्ये सुद्धा साधू संतांनी सांगितलं की बाबा हा देह उष्ण दिलेला आहे, आणि उष्णा दिलेला देह, त्या उष्ण्या दिलेल्या देहाकडून काय कर्म करण्यासाठी मागून घेतला होता? देवकार्य. मी भगवंता तुला ओळखीन याच्यासाठी आपण ते हा देह परमात्म्यानं आपल्याला दिला होता. पण त्या भगवंताला न ओळखता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयामध्ये अडकून पडल्यामुळं आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये अडकून पडल्यामुळं आपण हे आपल्याला असं वाटतं की हे विषयच आपले आहेत, देह मी आहे, देहाबद्दलचे माझे आहेत, घरदार माझा आहे, सगळं असं वाटतं आपल्याला. पण ज्या दिवशी आपण देह ठेवणार, मायबापा ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आपण देह ठेवणार त्या दिवशी आपल्याला आपल्या घरचे, आपल्या दारचे, आपले पाहुणे मंडळी, आपले नातेवाईक, आपल्या प्रिय व्यक्ती, त्या आपल्याला इथं ठेवत नाहीत महाराज. याच्यावरून ध्यानात घ्या. जर आपलं प्रेम होतं किंवा प्रेम आहे तर आपण आपल्या मनुष्य वारल्याच्या नंतर आपण त्याची विल्हेवाट लावतो. मग आपल्याला किती जरी दुःख झालं आपल्याला तरी आपल्याला ते सोडून द्यावं लागतं की नाही? आणि देह जर आपला असता, आपली वस्तू असती तर कशाला गेली असती? मग आपली वस्तू म्हणजे काय आहे तर आत्मस्वरूप आहे. आणि ते आत्मस्वरूप आपल्याला आता कळतंय की देह म्हणजे मी नाही, देहाबद्दलचे माझे नाही, हे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. हे ज्ञान तुम्हा आम्हाला व्हावं याच्यासाठी साधू संतांनी आपल्यावर अत्यंत कृपा केलेली आहे. नाहीतर आपल्या दुःखाचा परिहार होत नाही माय बापा हो. दुःख हे अत्यंत भयानक आहे आणि दुःखांचा जर नाश व्हायचा असेल तर ज्ञान होणं आवश्यक आहे. आणि काय ज्ञान आहे?
की या देहापेक्षा मी वेगळा आहे. आता तोच आपला दृष्टांत आहे, तर त्यासाठी त्यांनी दृष्टांत घेतलेला आहे पंचमहाभूतांची तत्वे वेगवेगळी समजल्याने. पंचमहाभूतांची तत्वे वेगवेगळी समजल्याने देह सिद्ध होत नाही. त्याला बैलगाडीचा दृष्टांत दिलेला आहे, बैलगाडीचा. आता बैलगाडीचा दृष्टांत देऊन ते काय सांगतायत की एक विवेकी आणि अविवेकी, विचारवान आणि अविचारवान असे दोन व्यक्ती रस्त्याने चालत होते. आणि पहिले काय होते तसले ते होते बघा, शहरामध्ये छकडे वगैरे ते घोडं लावलेलं, त्याच्यामध्ये बसून आपल्याला ते नेऊन सोडायचे इकडं तिकडं. तशाच प्रकारची एक बैलगाडी पलीकडून येत होती. आणि अविवेकी म्हणतो की विवेकीला, अविवेकी आणि विवेकी, अविवेकी म्हणतो आपण ती गाडी येत आहे तर त्यामध्ये आपण बसून जाऊ. तर विवेकी म्हणला बाबा ठीक आहे, ती गाडी येत आहे तर त्यामध्ये आपण बसून जाऊ म्हणतोस, पण मला तर काय कुठं गाडी दिसत नाही. आणि ती डोळ्यांनी स्पष्ट दिसत होती गाडी, परंतु विवेकीला माहित होतं की ही गाडी सिद्ध होत नाही. आणि अविवेकी म्हणतोय ती गाडी येत आहे, आपण तिच्यामध्ये बसून जाऊ. मग ज्यावेळेस ती गाडी जवळ आली त्यावेळेस विवेकीला अविवेकाने म्हटलं की हे बघा ही गाडी आली, आपण याच्यामध्ये बसू. तर मग त्या विवेकी मनुष्यानं सांगितलं की अविवेकीला की मला तू काय कर, ती गाडी उभा राहिली तर बोट लावून दाखव. मग असणार अविवेकानं बोट लावून दाखवलं तर त्याने गाडीची आता पार्ट वेगवेगळे व्हायला लागले. याला पार्ट लावलं ते गाडीची ते काय असतात ते दोन्ही साईडच्या, पुन्हा दांड्या, पुन्हा चाक, आक, हे सगळे म्हणजे प्रत्येक पार्टला बोट ठेवलं तर ते वेगवेगळं व्हायला लागलं. आणि मग ती गाडीचे प्रत्येक पार्ट जर वेगवेगळा काढून ठेवला तर गाडी सिद्ध होते का? तर ती गाडी सिद्ध होत नाही. याच न्यायाप्रमाणे आपलं जे शरीर आहे ते हे शरीर सुद्धा, आता आपण जर विचारलं, तुम्ही जर विचारलं तर महाराज तुम्ही कोण, तर मी जर म्हणू लागलो की हवा का मी काय, हे तुम्हाला दिसत नाही का मी मनुष्य आहे म्हणून. आता मनुष्य तरी नाव कशाला आहे? हे पंचमहाभूताचं पंचीकरण आणि अपंचीकरण करून हे शरीर एकत्र झालं, याच्यामुळे ह्याला देह दिला आणि या देहाला आपण असं म्हणतो हो का हे मी. आता हे कपाळ म्हणजे मी आहे का? नाही. काय हे गाल म्हणजे मी आहे का? काय हे नाक म्हणजे मी आहे का? काय म्हणजे हात म्हणजे मी आहे का? पाय म्हणजे मी आहे का? याच्यातले कुठल्याही पार्टला जरी हात लावून सांगितलं तरी वेगवेगळे पार्ट, भिन्न भिन्न पार्ट हे वेगवेगळे होतात. आणि वेगवेगळे जर पार्ट झाले, प्रत्येक पार्ट वेगवेगळा काढून ठेवला तर देह तरी सिद्ध होतो का? मग ह्या देहाला कळणारे, देहाला कळणं म्हणजे कोणाला कळतं? आपल्याला कळतं. आपल्याला म्हणजे कोणाला? द्रष्ट्याला. पण आपल्याला देहापेक्षा वेगळे असं वाटत नाही. का वाटत नाही? तर आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आत्मस्वरूप दिसत नसल्यामुळं आपल्याला ते कळतच नाही असं वाटतं. आणि कळतंय ते आत्मस्वरूपालाच कळतंय, माय बाप ध्यानात ठेवा. पण इथं काय झाला? द्रष्टा झाला. कुठं साक्षी होतो, कुठं आत्मा आहे आणि कुठं ब्रह्म आहे. मग हे आभास, आत्मा, कुटस्थ, ब्रह्म, चैतन्य, हे सर्व चैतन्य एकच आहे आणि त्याचे आपण अंश आहोत. त्याचे आपण अंश असल्या कारणानं त्या भगवान परमात्माला ओळखून त्याचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अंतकाळीच्या वेळी ज्याचं आपल्याला स्मरण होईल त्यावेळेस आपल्याला तिकडंच जावं लागतं. म्हणून हे पंचमहाभूताचं शरीर, हे पंचमहाभूताचं जगत, याच्यामध्ये आपलं कोणी नाही, किंवा हे पंचमहाभूत म्हणजे आपण नाहीत, तर आपण या पंचमहाभूतांचे, या पंचीकृत देहाचे आपण साक्षी, द्रष्टा, आत्मा असे आहोत. कारण आपल्याला बार ह्या पंचीकरणामध्ये सांगितलं जात आहे की तुम्ही साक्षी आहेत, तुम्ही द्रष्टा आहेत, तुम्ही पाहणारे, तुम्ही वेगळे आहात तुम्ही या देहापेक्षा. कितीही सांगू द्या वेगळे म्हणून तरी वेगळे असं वाटतं का? कारण गुळ आणि गुळाची गोडी, साखर आणि साखरेची गोडी ही वेगळी करता येत नाही.
त्याप्रमाणे देह आणि देहातला आत्मा वेगळा करता येत नसल्या कारणानं आपल्याला देहच मी आहे असं वाटतं. आणि देहच मी आहे असं वाटलं तर म्हणले तेच अहंकार आहे किंवा तेच पाप आहे. देहाला मी वाटणं हेच पाप आहे, हेच पातक आहे. कारण हे खोटं बोलणे. कारण दुसऱ्याची वस्तू आपल्याला आपली वाटली तर मग हे खोटं आहे की नाही. म्हणून त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं साधू संतांनी, बाबा तुम्ही याचे साक्षी द्रष्टा कुटस्थ आत्मा ब्रह्म अशा प्रकारचं तुम्ही स्वरूपमय स्थिती आहे, हरिमय स्थिती आहे. आणि मग हरीचं नामचिंतन जर केलं, हरी आला हाता मग कैची भय चिंता. हरी आला हाता मग कैची भय चिंता हे साधू संतांचं प्रमाण आहे. किंवा नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने हे साधू संतांचंच प्रमाण आहे. साधू संतांचे प्रमाण अनेक आहेत, भरपूर आहेत. त्यांनी सर्व लिहून ठेवलेलं आहे. त्यातलं खोटं काहीच नाही हे ध्यानात घ्या. ते म्हणतात फक्त एक परमात्मा सत्य आहे आणि परमात्मा त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला दिसत आहे त्या प्रभूची माया आहे, त्या प्रभूची लीला आहे आणि त्या प्रभूनं बनवलेलं हे जगत आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं की या जगतामध्ये सुख दुःख का होत आहेत, या जगामध्ये अशी कशी चालरीत चाललेली आहे. कुणी युद्ध करतंय, कुणी भांडणं करतंय, तर कुणी काही कमी जास्त होतंय, कुणाला सुख दुःख होतंय. तर हे आपल्याच कर्मानं आपल्याला सुख दुःख होत आहेत. आता कोण जाणे आपण कसे कर्म करून ठेवले त्याच्यामुळं आपल्याला दुःख होतंय, आपल्याला आजार होतोय, आपल्याला समाधान वाटत नाही, आपल्याला शांतता वाटत नाही, आपल्याला चिंतन करावंसं वाटत नाही. मग हे असं का होतंय, तर आपले जे काही पाप असते ते आपल्याला आडवं येतंय. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सांगा, अंधार जर असेल तर आपल्याला अंधारातली वस्तू दिसते का? अंधारातली वस्तू दिसत नाही. तसं अंधार म्हणजे अज्ञान म्हणजे पातक, अज्ञान म्हणजे पापामुळं आपल्याला त्या परमात्म्याचं सुख किंवा परमात्माचं आपण आहोत असं कळत नाही. म्हणून ध्यानात घ्यायचं की हे जे दृष्टांत सांगितलेला आहे गाडीचा, तर ती गाडी सिद्ध झाली नाही. आणि मग त्यांचं असं ठरलं होतं हे विवेक आणि अविवेकाचं की बाबा गाडी जर नाही सिद्ध झाली तर माझ्या थोबाडीत मारा. मग आता त्यांनी सांगितलं जर हे, ते म्हणे कुठं आहे थोबाड, तर ते म्हणे ही काय, तर ते म्हणे हे गाल आहे, थोबाड नाही. म्हणजे थोबाड म्हणजे ह्या पूर्ण चेहऱ्याला थोबाड असं म्हणते. म्हणजे प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा होऊ लागला. आपण गाडीपेक्षा वेगळे आहोत. म्हणजे गाडी वेगळी आहे आणि आपण वेगळे आहेत. गाडी पण सिद्ध झाली नाही आणि त्याचं थोबाड पण सिद्ध झालं नाही. मग अशा पद्धतीनं हा पंचमहाभूताचा देह आणि तो सुद्धा सिद्ध होत नाही. पंचमहाभूताला वेगवेगळे जर पार्ट दिले आणि शरीराचे पार्ट वेगवेगळे जर काढून ठेवले तर याला देह सिद्ध होत नाही. मग या देहाचे आपण काय साक्षी आणि द्रष्टा आहोत. तर मग यांनी ते विचारलेलं आहे, याप्रमाणेच इतर कोणत्याही पदार्थांच्या केवळ खऱ्या स्वरूपावरून पाहिले तर त्यांच्या नावाची सिद्धता होऊ शकत नाही. केवळ व्यवहार सिद्ध करण्यासाठी नावाची कल्पना मात्र केलेली असते. आता हे व्यवहार सिद्ध होण्यासाठी नावाची कल्पना नाही तर कुठं काय सिद्ध होतंय. आता बघा इतके जण आपण दिसतोय, मला वाटतं 5 जण आहेत आपण दिसायला, असायला जास्त येतं पण दिसायला 5 जण दिसत आहेत. तर 5 जणांची आपल्या आईवडिलांनी नावं ठेवलेली आहेत. मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, आपल्या सांगलीच्या ताई, कुंभार साहेब आणि आमचं नाव श्रीराम. आता ही आपण 5 जण असे आपल्याला नावं दिलेली आहेत. आता जर 5 जणांना नावं नसते तर मग आता पाठाला कोण आलंय म्हणून म्हणलो असतो आपण. फक्त व्यवहारासाठी नाव दिलेलं आहे. व्यवहार आपल्याला नाव नाही तयापाशी उपजलिया बालकाशी ठेवल्या नावाशी वदे तोटे. आणि त्या लहान लेकराला सुद्धा माहीत नसतं हे माझं नाव ठेवलंय म्हणून, पण त्याला बार ऐकू येत असल्यामुळे आपण त्याला म्हणतो बंटी, छोटू, पिंट्या, बाळू वगैरे नावं. आणि मग त्याला असं वाटतं की मलाच म्हणतात बाळू, मग ते म्हणते माझं नाव बाळू. मग हे 12व्या दिवशी नाव ठेवलेलं असतंय. शरीर हे आपलं जरी दिलेलं असलं आपल्याला, आता तुम्ही सांगा साधन दिलं आपल्याला, सगळे साधनं दिलेले आहेत आपल्याला. मग आता शरीर रूपी साधन दिलं तर मग शरीर रूपी साधनाला सांभाळायचं की नाही सांभाळायचं? सांभाळायलाच पाहिजे. आपल्याला देवाच्या कृपेने आपल्याला आता 4 चाकी गाडी मिळाली, मग तिला सांभाळायचं नाही का? सांभाळायच पाहिजे.
आपल्याला देवाने घर दिलं तर मग सांभाळायचं नाही का? सांभाळायलाच पाहिजे. तसं आपण निर्माण केलेल्या वस्तू आपण सांभाळतो, तसं ईश्वरानं निर्माण केलेल्या वस्तू सुद्धा ह्या आपल्या नाहीत, पण त्या देवानं दिलेल्या आहेत. मग देवानं दिलेली वस्तू सांभाळायला पाहिजे की नाही? मग देवानं दिलेली वस्तू सांभाळायची, पण त्याला ओळखायचं आणि मग ते आहे तोपर्यंत आपल्याला दिलेली वस्तू आहे ती. ही वस्तू कायमस्वरूपी दिलेली नाही. आणि आपलं लक्ष कशावर आहे की ह्या तात्पुरत्या दिलेल्या वस्तूवर आपलं लक्ष आहे. आपल्याला असं वाटतंय की देह मी आहे, देह माझा आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून तर आपल्याला दुःख होतंय ना. आता मला थोडा आजार आहे समजा, मग त्या आजाराचं मला दुःख होतंय की नाही? आजार तरी कुणी करून ठेवलाय? आम्हीच करून ठेवला की नाही? कुणी ठेवला आजार? आजार काय मला दुसरीने आणून दिला का? आजार दुसरा आणून देत नाही, आजार आपल्यालाच होत असतो. काहीतरी कर्म चुकलेले असतील, काहीतरी पापाचे कर्म झाले असतील, आणि त्या पापाच्या कर्मामुळं भोगी तो रोगी, म्हणजे प्रमाण आहेत साधू संतांचे, भोगी तो रोगी. शब्द स्पर्श रूप रस गंध हे ज्यादा प्रमाणात जे भोगले जातात त्याच्यामुळे रोग उत्पन्न होतो, आणि तेच पापाचं फल आहे. आणि पुन्हा मी केलं माझ्यामुळे झालं असं आपण म्हणतो, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला भोगावं लागतं. पण मी केलं माझ्यामुळे झालं नाही हे जर आपल्याला कळालं, परमात्म्याची सत्ता आहे, त्या परमात्म्याच्या सत्तेनं हे सर्व कारभार चालतो, असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्याला पाप पुण्य लागणार नाही. आणि पाप पुण्य लागणार नाही तर मग मात्र आपल्याला आपण परमात्मा स्वरूप आहोत असं ज्ञान व्हायला लागत असतं. आपल्याला नेमकं द्रष्टा काय, साक्षी काय, कुटस्थ काय, आत्मा काय, ब्रह्म काय, ही चैतन्याची नावं वेगवेगळी दिली. एकच असतो, एकच पुरुष आहे, एकच पुरुष एक आहे, पण त्याला बघा आजोबा, काका, मामा, चुलता, आप्पा, दादा, मामा ही अशी अनेक प्रकारची नावं का दिली? फक्त उपाधीमुळं. मुलाची उपाधी लागली की पप्पा, मुलीची उपाधी लागली तरी पप्पा, शेजाऱ्याची उपाधी लागली की अंकल, काका, मामा, हे सगळे उपाधीनं प्रत्येकाच्या उपाधीनं नाव पडलेलं आहे. तसं आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, साक्षी, कुटस्थ, आत्मा, चैतन्य ही जी नावं येतं ते उपाधीनं नाव येतं. सर्व व्यापक असं चैतन्य आहे जो भगवान परमात्मा आहे, त्याला ब्रह्म असा शब्द आहे. जगाच्या अधिष्ठानापुरता आहे त्याला आत्मा असं नाव आहे. आपल्या शरीरामध्ये जो आहे त्याला कुटस्थ असं नाव आहे, आणि जो अंतःकरणामध्ये आभास आहे त्याला जीव असं म्हटलेलं आहे. पण तो एकच आहे हे ध्यानात घ्या. तर तसं म्हणले केवळ व्यवहार सिद्ध करण्यासाठी नावाची कल्पना मात्र केलेली असते, त्याच न्यायाने हा देह सुद्धा कल्पना सिद्धच आहे. हा देह सुद्धा कसा आहे? कल्पना सिद्धच आहे तोपर्यंतच आहे. ज्या दिवशी नाही त्या दिवशी आपल्याला आता आपल्या डोळ्याने आपण पाहिलं, आपण मृत्यूला गेलोय नाही की आपण जातोच ना प्रत्येकाच्या मौतीला वगैरे, आहे की नाही? मग आपण म्हणतो की यांचं काय म्हणे काल चांगलं होतं म्हणे, अटॅक आला म्हणे, अटॅक न गेला. मग आपण जातो की नाही? तर ते शरीर हे कल्पना सिद्ध शरीर आहे, ते काही खरं नाही. आपण सुद्धा खरे नाव शरीरानं, आपलं सुद्धा शरीर खरं नाही. ह्या देहाचा भरवसा नाही. काय प्रमाण आहे? म्हणजे नाही कोण दिवस येईल कैसा. बघा आमच्या महाराजांना कसे प्रमाण पाठ असते. आमचे महाराज आम्हाला खूप साथ देतात बघा, पण ते फक्त पाठापुरती साथ देतात. पाठ सांगेपर्यंत, प्रमाण सांगेपर्यंत. बाहेर व्यवहारात गेलं की हे सगळं विसरून जायचं. यासाठी आहे का? असं नाही. हे 24 घंटे आपलं चिंतन असलं पाहिजे. 24 घंटे आपल्याला कळलं पाहिजे की आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आता मी तुम्हाला सगळं सांगायचं आणि मॅच रडत बसायचं, काय करायचं मग? मग आपण आत्मस्वरूप आहोत. बघा ना आमच्या महाराजांना कसं प्रमाण पाठ आहे. ते माझ्या लवकर डोक्यात येत नाही, ते लगेच सांगतात पाठी मागून. नाही काय नाही. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कैसा असं म्हणा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. ख्वारे सावध तोडा माया आशा, गळा पडेल फासा. मग हे जी प्रमाण साधू संतांनी आपल्याला लिहून ठेवलेले आहेत ते कशामुळे लिहून ठेवलेले आहेत?
की आपण सतत त्या भगवान परमात्माचं नामचिंतन जे आपल्या श्वासाद्वारे होतंय त्याच्याकडे आपण लक्ष ठेवायचंय फक्त. म्हणून अजापा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वाशे. माय बाप हो, ध्यानात घ्या. आणि पाहायला गेलं तर फार सोपं आहे, पण याच्याकडे जर लक्ष दिलं, त्या भगवान परमात्माकडे, नामचिंतनाकडे, शास्त्राकडे जर लक्ष दिलं तर आम्हाला तिळभर बी दुःख होणार नाही, ध्यानात ठेवा. आणि आपल्याला तर दुःख झाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ आपल्याला काय होतंय की आपण नामचिंतन करत नाहीत किंवा शास्त्रावर आपण न राहिल्यामुळे आपल्याला दुःख होतंय. पण ते दुःख आगंतुक येत असतं, हे कायमस्वरूपी दुःख नसतं आणि कायमस्वरूपी सुख नसतं. ते आगंतुक येत असतं, अचानक येत असतं आणि अचानक जातं. सुख सुद्धा अचानक येतं आणि ते सुख निघून जातं, आणि अचानकच दुःख येतं आणि ते दुःख सुद्धा निघून जातं. याला म्हणतात हे विषयाचं सुख आणि दुःख. पण आपण तर सततच सुखरूप आहोत, सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. पण आत्मस्वरूपानं आपण ब्रह्मरूप आहोत, आत्मस्वरूपानं आपण सुखरूप आहोत. आणि हे पारमार्थिक सत्तेमधलं आपल्याला त्यासाठी कळावं लागतं. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, प्रतिभाषिक सत्ता हे आपल्या ध्यानात यावं लागतं. पारमार्थिक सत्तेमध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचं दुःख नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. पण जरी दुःख झालं, जरी सुख झालं तरी ते कल्पित असतं, खरं नसतं, तितक्यापुरतं असतं, हे ध्यानात घ्या. सुख खरं आणि दुःख खरं, सुख आणि दुःख आहे ते हे येतं आणि जातं, त्याला म्हणतात हे विषयाचं सुख दुःख आहे. आणि कायमस्वरूपी जे सुख आहे ते परमात्म्याचं सुख आहे. ना आपण कायमस्वरूपी असतो, आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत, हे आपल्याला कळून घेतलं की आपल्याला दुःख होणार नाही. तर म्हणून म्हणले यास्तव देहावर अहंता ममता करू नये, तशा केल्या नाही तरच मोक्ष होईल. शिवाय या स्थूल देहाला अन्नमय कोश असे नाव देऊन त्याचे वर्णन केलेले आहे. या स्थूल देहाचं नाव काय आहे? अन्नमय कोश. कारण हा देह अन्न खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. त्या अन्नमय कोशाहूनही आत्मा वेगळा आहे असे जाणावे. ह्या अन्नमय कोशाहून म्हणजे स्थूल देहाहून आत्मा वेगळा आहे, हे आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. आता काय सोपं आहे ध्यानात यायला, कारण दृश्य वस्तू जी असते ती दृश्य वस्तू आणि आपण एक नाहीत. प्रत्येकानं आपापला विचार करून बघा, तुमचं घर आणि तुम्ही एक आहेत का? तर तुमचं घर आणि तुम्ही एक नाहीत. तसं तुमचा आमचा देह, आपला देह आणि आपण सुद्धा एक नाही. आपल्याला देह दिसतोय, आपल्याला देह कळतोय, आपण द्रष्टे आहोत, देहापेक्षा वेगळे आहोत, हे ज्ञान विसरायला नको. आणि म्हणून शिष्यानं प्रश्न केलाय, मग स्थूल देहाला अन्नमय कोश का म्हणतात ते कृपा करून सांगावे. कशामुळे ह्याला अन्नमय कोश म्हणतात? आता काय उघडच आहे की अन्नाशिवाय हा जगू शकत नाही. आपल्याला पाणी नसलं तरी भागत नाही, अन्न नसलं तरी भागत नाही, वस्त्र नसलं तरी भागत नाही. आणि मग असणारं अन्न, वस्त्र, पाणी, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. तर त्या परमात्म्याने अगोदर निर्माण केल्या आणि देहानंतर निर्माण केला. त्या परमात्म्यानं सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर औषधी, अन्न, पाणी हे अगोदर तयार केलं. कोणी केली? बाळा, दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती दोन्ही सवे. अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध उत्पन्न करतो भगवान परमात्मा आणि त्याच्यानंतर मुलाचा जन्म होतो, ध्यानात ठेवा. मग असणार त्या मुलाची उत्पत्ती अगोदर आहे का दूध अगोदर आहे? तसं त्या भगवान परमात्माची लीला ही अत्यंत विशेष रूपानं चाललेली लीला आहे. उष्ण तरुमा काय प्रमाण आहे ते? उष्ण फुटती तरुवर उष्ण काळ माशी. म्हणजे ह्या चैत्र महिन्यामध्ये पाली फुटते का नाही झाडाला? आणि कोण तयाशी पाणी घाली? मग असणार एवढं जर आपल्याला सगळं दिसायसाठी करून ठेवायसाठी त्या परमात्म्यानं करून ठेवलेलं आहे. आणि आपण देहाचा अहंकार घेतो, देहाचा मीपणा घेतो, देह माझा आहे म्हणतो, देहाबद्दलचे माझेत म्हणतो. आणि आपले असते तर आपल्याला दुःख दिलं असतं का? आपलं जर कोणी असतं तर आपल्याला दुःख दिलं असतं का? आणि ज्याला आपण माझं माझं म्हणतो तेच आपल्याला दुःख देतात. आपल्याला दुसरे दुःख देत नाहीत बाहेरचे लोक, ध्यानात ठेवा.
आपल्याला जवळचेच दुःख देतात, आपल्या घरातलीच माणसं आपल्याला दुःख देतात. आता सध्याच्याला बघा, जगामध्ये पती पत्नीचं भांडण नाही, मुलाचं बापाचं भांडण आहे, नवरा बायकोचं भांडण आहे, भावाचं भांडण आहे, बहिणी बहिणीचं भांडण आहे की नाही आपल्याला पाहायला जगामध्ये. आणि म्हणून कोण आहे आपलं सोडविणार तेव्हा देशीचा चौधरी, भली भली अनेक सोयरी. कोणीच आपल्याला सोडू शकत नाही माय बापा हो. जर एकदा मृत्यू झाला तर याला आटपा म्हणतात, लवकर पाहुणे लय लांबून आलेत, याला घराच्या बाहेर काढा लवकर, याची लगेच मौत म्हणतात, लगेच आटपा लवकर, उशीर व्हायला लागला. आणि मरताना तुम्हाला सांगतो रुपया दुसऱ्याचा असतो. लय आता मी लय कमाई केली, माझे 10 कोटी कमिवले, 20 कोटी कमिवले, आणि मृत्यूच्या वेळेस कपाळाला रुपया लावतात ना, ते रुपया सुद्धा त्या पाहुण्याचा असतो किंवा शेजाऱ्याचा असतो. मग काय आपलं या जगतामध्ये, आणि काहीच आपलं या जगतामध्ये नसताना सुद्धा आपण किती दुःख करून घेतो की मी आणि माझं म्हणून मी केलं, माझ्यामुळं झालं, मी असं केलं, मी तसं केलं. काय केलं बाबा आपण? त्या परमात्म्यानं जर अगोदर निर्माण करून ठेवल्या नसत्या वस्तू तर आपल्याला काय करता आलं असतं? परमात्म्यानं घर दिलं नसतं तर आपण काय केलं असतं? परमात्म्यानं शेती दिली नसती तर काय केलं असतं? परमात्म्यानं आपल्याला नोकरी दिली नसती तर काय केलं असतं? आपल्याला त्यांनी पंचमहाभूत निर्माण केले नसते तर काय केलं असतं? अगोदर पंचमहाभूत निर्माण आणि त्याच्यानंतर पुन्हा असणार हे जगत्रय निर्माण केलं त्या प्रभूनं. पण आपल्यातला अहंकारच जात नाही. मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढी कमाई केली, मी तेवढं केलं, माझ्या हाताबोटाने केलं, नका बोटाने केलं, मी एवढं करून त्याला ठेवलं आणि त्याच्यामुळं ते आपल्याला दुःख देतात. म्हातारपणी तर कोणीच विचारित नाही, म्हातारपण ते कुतरपण कोणीच विचारित नाही म्हातारपणी तर. आणि ही प्रत्येकाची अवस्था आहे, प्रत्येकाची अवस्था. इथून मागे साधू संतांनी लिहून ठेवलेले ग्रंथ बघा, त्या ग्रंथामध्ये सगळ्यांनी लिहून ठेवलंय की आता बाबा कुणी पुढे आपल्याला विचारणार नाही. मग असणार त्या भगवान परमात्म्याचं आपण चिंतन का करू नये, तो आपल्याला सोडवतो आणि हरी आपली काळजी घेतो. त्या हरीचं जर आपण भजन करत नसू तर मग काय उपयोग आहे माय बापा हो. एक जणांनी प्रश्न केला होता, म्हणे तुम्ही देवदेव करता म्हणे, तुम्ही आता तुम्हाला काय इमान येईन का म्हणे न्यायला? तुम्हाला इमान येईन का न्यायला? तुम्हाला नाही का जाळावं लागायचं? तुम्हाला नाही का पुरावं लागायचं? तुम्ही देवदेव करता ना, आणि आम्ही देवदेव करीत नाहीत, मग आम्हाला काय काट्याकुपट्या ओढीत नेईन का देव? तर साधू संतांनी सांगितलं, बाबा एकच मांजर असते, मांजर तिच्या पिल्ल्याला उचलून ती तोंडामध्येच धरून नेते, दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवते, दुसऱ्या घरामध्ये, पण तिला दात लागू देत नाही. आणि तीच मांजर उंदराला जर धरलं तर ती कशी धरते आणि कशी नेते आणि त्याची अवस्था काय करते. तीच मांजर पिल्लाला सुखरूप नेऊन पोहोचते, तीच मांजर उंदराला चावून खाते. त्याप्रमाणे भगवान परमात्माची जर नाही सेवा केली तर यम आपल्याला चावून खाईल आणि आपल्याला 84 लक्ष योनीच्या कोठडीमध्ये टाकेल. आणि जर आपण त्या भगवान परमात्माची सेवा केली तर तो भगवान परमात्मा जसं त्या मांजरीनं पिल्लाला अलगत नेलं होतं तशा पद्धतीने आपल्याला तो नेतो. आपल्याला दुःख होऊ देत नाही माय बापा हो. ध्यानात ठेवा, झाकलिया घटीचा दिवा. ज्ञानेश्वरी माऊलींची ववे. काय ववे महाराज? काय झाला नेनो केव्हा त्या रीतिया देह ठेवी. त्या भांड्याखालचा दिवा कधी बुडकून त्याच्यामध्ये स्वरूपामध्ये विलीन करून घेतो तो परमात्मा, ते कळू देत नाही. आपल्याला दुःख न होता त्या भगवान परमात्मापर्यंत पोहोचता येतं. तर हे ध्यानात ठेवा माय बापा हो. म्हणून आपण त्या भगवान परमात्माची सेवा करायची, विनाकारण आपण करत नाहीत. हे साधू संतांनी सांगून ठेवलंय, त्यांच्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे आणि मी आणि माझं सोडून दिलं पाहिजे. कारण मी म्हणजे हा देह, आपण देहाला मी म्हणतो आणि माझ्याबद्दलचे नातेवाईक त्यांना माझे म्हणतो. आणि ते का दुःख देतात मग आपल्याला? का व्हावेत नवरा बायकोचे भांडणं? का व्हावेत भावाभावाचे भांडणं? का चालावं घरामध्ये रामायण? का चालावं महाभारत? महाभारत चालू नाही तर रामायण चालावं. रामायणातल्या प्रमाणे प्रेम असावं, पण आहे का रामायणातल्या प्रमाणे प्रेम? महाभारत चाललंय का नाही प्रत्येक घराघरामध्ये महाभारत? मग हे ध्यानात घ्या, फक्त भगवंताची न सेवा केल्याचं हे फळ आहे. भगवान परमात्माची न सेवा केली तर मग आपल्याला अशा प्रकारचे दुःख होतात.
घराघरातलं रामायण, घराघरातलं महाभारत, रामायणाप्रमाणे वागून दाखवावं, महाभारतासारखं वागू नये ही आपल्याला. आणि दुःख देणारं धन आणि स्त्री ध्यानात ठेवा. दुःख देणारी जर व्यक्ती काय असेल तर स्त्रीची अभिलाषा हे दुःखाला कारण आहे आणि धनाची अभिलाषा ही दुःखाला कारण आहे. हेच महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपण स्त्रीची अभिलाषा करतो. रावणानं स्त्रीची अभिलाषा केली म्हणून रावणाला एवढा रावणासारखा सप्तकोटी घरे कांचनाची त्याला सुद्धा संपून जावं लागलं. सोन्याची शिडी करणार होता स्वर्गाला जायला. आपण तर कोण्या झाडकी पत्ती काहीच नाही आपलं खरं, तरी सुद्धा आपल्याला आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की स्त्री आसक्ती नसावी, दुसऱ्याच्या स्त्रीवर आपण आपलं लक्ष नसावं. त्या रावणासारख्याचं गेलं तर त्याचं काय झालं. मग रामायण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि महाभारतामध्ये दुर्पती आणि ती संपत्ती, दुर्पती संपत्ती याच्यामुळं झालं की नाही सगळं. आणि आताही तेच आहे घराघरामध्ये, दुर्पती, सीता, रामायण, महाभारत आणि त्याच्याचमुळं होतंय सगळं. मग हे का व्हावं. त्या फक्त भगवान परमात्माची आठवण नाही केली तर. ज्या लेकरांनी आपल्या आईवडिलांची सेवा नाही केली त्यांचे लेकरं त्यांची सेवा करू शकत नाही. आपण आपल्या सासूला त्रास दिला म्हणून आपली सून आपल्याला त्रास देते. आपल्या बायकोला आपण त्रास दिला, आपल्या माईला आपण त्रास दिला, आपली सून आपल्याला त्रास देते. म्हणजे एकूणमेकाला परंपरा चलत आलेली असते वरून. म्हणून आपण आपल्या रीतीने जर वागलो तर आपण परमात्मा रूपाची जर सेवा केली, त्या भगवंताची जर सेवा केली, आपण जर आपल्यासारखं म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे ते जर आपण दुसऱ्यांना सारखं समजिलं तर आपल्याला काहीतरी काय होत असतं प्राप्त, भगवान परमात्माची प्राप्ती. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची सेवा केली तर भगवंत प्रगटच असतो. भगवंत कुठे लांब गेलेला आहे. सर्वांच्या अंतर्यामी व्यापक अशा रूपानं आहे. पण अशा पद्धतीने जर आपण आपलं रामायण आणि महाभारत जर नाही ध्यानात घेतलं तर आपल्या घरामध्ये रामायण आणि महाभारत सुरू होतं आणि मग आपण दुःखाला कारणीभूत ठरतो आणि दुःख आपल्याला नसावं असं वाटतं. सुख असं वाटतं की नाही. आणि सुख आहे त्या भगवान परमात्म्यापाशी. म्हणून असणारा शिष्यानं प्रश्न केलेला की स्थूल देहाला अन्नमय कोश का म्हणतात ते कृपा करून सांगावे. जीवाच्या आईबापांनी खाल्लेल्या अन्नाचा परिणाम म्हणून त्याच्या शरीरात रक्त आणि वीर्य उत्पन्न होतात. त्या रक्तवीर्याच्या संयोगाने जीवाचा हा स्थूलदेह उत्पन्न होतो. जीव जन्मल्यानंतर सुद्धा त्याच्या आईने खाल्लेल्या अन्नाचाच परिणाम म्हणून त्याच्या स्तनात दूध उत्पन्न होते. ते दूध पिऊनच जीवाचा स्थूलदेह वाढतो आणि दात आल्यानंतर अन्न खाऊनच जीवाचा देह जगतो. तर कशामुळं हा स्थूलदेहच का म्हणायचं किंवा अन्नमय कोश का म्हणायचं त्याचं उत्तर सांगायला येते. शिवाय हा प्रत्यक्ष स्थूलदेह इतर जीवांचे अन्नरूप भक्ष्य आहे. तो स्वतः अन्न खाल्ल्या वाचून जगूच शकत नाही व तो गळून पडतो तेव्हा अन्नरूपच पृथ्वीमध्ये लय पावतो. या इतक्या कारणासाठी स्थूल देहाला अन्नमय म्हटलेले आहे. बघा स्थूल देह कशामुळे म्हणतात आणि ते कशामुळे हे होत होते. या इतक्या कारणासाठी स्थूल देहाला अन्नमय म्हटलेले आहे. आता कोश म्हटले याचे कारण असे की तलवार झाकून ठेवण्याचे जे म्यान असते त्याचे जसे कोश हे एक नाव आहे व द्रव्य झाकून ठेवणाऱ्या भांडारालाही जशी कोश ही संज्ञा आहे. त्याच न्यायाने अन्नमय शरीराच्या योगाने आत्मा झाकला जातो. म्हणून शरीरालाही अन्नमय कोश म्हणतात. तो अन्नमय कोश दृश्य आहे परंतु आपण आत्मा अन्नमय कोशाहून निराळा असून या कोशाचा द्रष्टा आहे. त्यामुळे आपण अन्नमय कोशातीत आहो असे मुमुक्षुने सद्गुरू जवळून समजावून घेऊन त्याचा आपला मनात पक्का निश्चय करावा. बघा हे अन्नमय कोशातीत आहोत म्हणजे आपण याच्या द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. आपल्याला कळतंय की नाही हे शरीर. तर याप्रमाणे अशा रीतीने स्थूल देहाचे वर्णन केल्यानंतर आता पुढे मी त्यांच्या अवस्थाधिकांचे वर्णन करतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे तोसो निमज द्यावे पसाये दान हे. जय कळांची